करावेचे नेहमी म्हणतात की मॅच हरल्यावर जसं जुगारात हरल्यावर बायकोला जाऊन मारतात काही लोक, मॅच हरल्यावर अंपायरला दोष देतात. तर दशरथ पाटील आमचे करावेचे कॉमेडी किंग निवृत्ती पत्करलेली. त्यांनी खरं तर पोस्टामध्ये कामाला होते, सरकारी कर्मचारी होते. मागच्या 2 वर्षापूर्वी निवृत्त झाले आणि आता कॉमेंट्री करतायत. पण सध्या यूट्यूब आल्यामुळे त्यांची गोची झालेली आहे. कारण आता सगळे महिला देखील मॅच बघत असतात, परिवार मॅच बघत असतो. त्यामुळे दशरथ दादालाही बोलवताना बरेच जण घाबरतात. तर सलामीवीर दाखल झालेले मैदानावरती विश्वास मागे आणि महेंद्र मागे. सेमी फायनल क्रमांक 1 बॉलिंग मार्क वर तयार निलेश. तर वैभव मागे यांचा संघ तयार. दुसऱ्या बाजूला अरुण शेलार, रितेश शेलार वर्सेस महेंद्र मागे. पहिलाच बॉल उचललाय, पाठवलाय सीमारेषेच्या पार. आणि या षटकाराने सुरुवात झालेली आहे. इन हाथों ने हथियार छोड़े, चलाना नहीं भूले. सरावापासून दूर जरूर आहेत. मागच्या मॅच मध्ये एक जबरदस्त षटकार ठोकला होता. पण बघा सेमी फायनलच्या मॅच मध्ये सुरुवात षटकारने करतायत विश्वास मागे. नावातच विश्वास आहे. बघूया. ओहो, आणखीन एक तडाखा. गेला चेंडू सीमा पार. सलगचा दुसरा षटकार. बड़े मैच का बड़ा खिलाड़ी विश्वास मागे. 2 षटकार ठोकलेले आहेत. आउट ऑफ फॉर्म आहेत, क्रिकेट पासून दूर आहेत, सरावाला वेळ नाही. अनेक असे खेळाडू आहेत जे प्रॅक्टिस पासून दूर आहेत. मागच्या 4 मॅच मध्ये परफॉर्मन्स हवा तसा झाला नाही. आणि या मॅच मध्ये बघा सेमी फायनलची मॅच आहे आणि दुसऱ्या बाजूला महेंद्र तर आहेच, पण एका बाजूने जर दुसऱ्या बाजूने धावा आल्या तर मोठी धावसंख्या उभी करू शकतो. ऋषभ 11 हा चेंडू चांगला होता. चांगलं कमबॅक, पलटवार झालाय. बॉलिंग मार्कवर आपण बघतायत निलेश मागे. 2 चेंडू अगदी पुढ्यात दिले होते. हा चेंडू गुड लेंथ वरती ठेवला, थोडीशी लेंथ बदलली आणि तिथे डॉट बॉल आलाय. कमबॅक चांगलं झालंय. बघूया. निलेश तयार पुन्हा एकदा स्ट्रायकिंग इनला विश्वास. ओव्हर द विकेट फार इनकडनं तयार. स्लोअर वन उचललाय, उंच गेलाय, फटका फसलाय. झेलची शक्यता आणि झेल स्वीकारलाय सीमा रेषेच्या अगदी लगत. फलंदाज बाद होतात विश्वास. $40+ वाले इथे तयार राहा. आपण कधी पण गरमागरमी होईल. कलगी तुरा जुगलबंदी. बघूया. फायनल आहे. युवराज 11 वर्सेस देवांश 11. आणि बऱ्याचशा गाड्या मेनला होत्या सकाळी, काही रिझर्वला आल्या असतील आता संध्याकाळी, पण मजा येईल. फायनल आहे, तुमची पण फायनल आहे. तुम्हाला एक मॅच जास्त खेळायला मिळाली. युवराज इंटरप्राइजेस ती मॅच जिंकली असती तर एक मॅच कमी झाली असती, पण तुम्हालाही फायनलाइज आहे तुमची. त्यामुळे बघा, जिंकण्यासाठी खेळा. ट्रॉफी महत्वाची आहे. न्यू बॅटर अक्षय खारिक त्या ठिकाणी तयार होतोय स्ट्रायकिंग एंडला. बॉलिंग मार्कवर निलेश. कमबॅक जबरदस्त केलाय निलेशने. ओ यावेळेस डॉट बॉल. 2 षटकार आले आणि वाटलं होतं की या षटकाला मॅक्झिमाइज केलं जाईल, पण नाही. नंतरचे 3 चेंडू बघा. 2 डॉट 1 विकेट. काय कमबॅक आहे. यापेक्षा चांगला कमबॅक काय असू शकतो. आणि बघा आता मात्र फटाक्यांची आतषबाजी होईल. उज्ज्वल शेलार तयार झालेले आहेत.
ओ शॉट ऑफ लेंथ, पण दिशेपासून बरकडले. वाईट बॉल कॉल करतायत अंपायर. धावसंख्या धावफलकावरती एकूण झालेली ती 13 धावा. अखेरचा चेंडू आहे, बघूया काय घडतंय. महेंद्र चर्चा करताय, सांगतायत अक्षयला कसं खेळायचंय. मागच्या मॅच मध्ये महेंद्रला स्ट्राईक पूर्ण ओव्हर मिळाली नाही, त्या मॅचचा रिक्वायर्ड रन रेट तिथे वाढला, पण तरी तो प्रयत्न झाला होता. प्रत्येक मॅच मध्ये महेंद्रने बॅटिंग केलेली आहे. लॉफ्ट केलाय गॅप मध्ये. नो चान्स फॉर फिल्डर. 4 रन्स. पाटील सोन्या बैलवाला 50-50 नंबरवाला सोनारपाडा संघ यंदा कल्याण डोंबिवलीमध्ये जबरदस्त फॉर्मात असलेला संघ. जवळजवळ 12-13 फायनल झालेले आहेत त्यांच्या, आणि यंदाच्या हंगामात अनेक संघ चांगली कामगिरी करतायत. रायगडामध्ये कानपोली संघ जबरदस्त फॉर्म मध्ये आहे. मागच्या 2 वर्षात बामण डोंगरी जबरदस्त फॉर्मात होता. पडगाव विभागात कुठला संघ फॉर्मात आहे आम्हाला माहिती नाही. लावा लावा बिंदास लावा, यासाठी तर खर्च केला आपण, काय टेन्शन आहे. लावा, तुम्हाला आवडतील ती गाणी लावा, मजा करा, एन्जॉय करा. उद्यापासून मैदान सुनं सुनं असेल, पण या एकजुटीचा जो संदेश दिला आहे तो फक्त 2 दिवसापुरता नको. कायम एकत्र राहा आणि एकीचं बळ मिळतं फळ, असं नेहमी म्हटलं जातं. लहानपणी आपल्याला एक गोष्ट सांगितली जाते, जेव्हा आपण पहिली दुसरीला असतो, की 4 काठ्या एकत्र वडील देतात मुलांना वेगवेगळी, तेव्हा ती काठी तुटते, पण जेव्हा त्या 4 काठ्या एकत्र बांधल्या गेल्या तेव्हा मात्र त्या 4 काठ्यांना तोडता येत नाही. तसंच एकीचं बळ आहे, एकत्र राहा, खेळा. मतभेद जरूर असतील पण ते विसरा. हो, फक्त टॅप केलंय कलात्मकतेचा एक सुंदर आविष्कार. 2 धावा इथून मिळतील का नाही. फिल्डिंग काय जबरदस्त, पॉइंटला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते, अरुण होते, अरविंद होते डीप मध्ये. सुपर फिल्डिंग. माहिती आहे दोघांना ही मॅच महत्वाची आहे. सेमी फायनल आहे, इथून हारलो तर मग बाहेर, जिंकलो तर एक ट्रॉफी मिळेल, फायनलला पोहोचतील. पण बघूया कोण पोहोचणार. बॉलिंग मार्कवर रितेश शेलारला त्या ठिकाणी पाचारण करण्यात आलेले आहे. स्ट्रायकिंग एंडला आपण बघताय अक्षय, आयकॉन प्लेअर रितेश. लॉफ्ट केलाय, उंच गेलाय, जेलची शक्यता आहे, आणि हा जेल टिपलाय. फलंदाज अक्षय बाद. 1 मोर विकेट डाऊन. अक्षय परतलाय न्यू बॅटर मैदानावरती. ऋतिक चोरगे दुसरा गडी बाद केलाय. आई गावदेवी एंटरप्राइजेस वैभव मागे यांचा संघ. रितेश शेलार जो बॉलिंग करतो, आयकॉन प्लेअर. दुसऱ्या बाजूला अरुण शेलार पुरस्कृत. ऋषभ ट्रान्सपोर्ट, महेंद्र मागे जे आयकॉन प्लेअर आहेत. सेमीफायनल क्रमांक 1 ओव्हर द विकेट. चांगला चेंडू, सन्मान दिलाय. शॉट कव्हरला प्रिन्स, क्या बात आहे. गॉगल घालून स्टाईल, वा बाय. वाढदिवस आहे, क्या बात आहे. सगळ्यात खास दिवस, त्याचंच नाव वाढदिवस. प्रिन्सला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. प्रिन्स ऑफ वाशेरे. बघा, त्याचा बर्थडेची पार्टी सगळ्यांना भेटणार आहे. आज इथेच पार्टी आहे, पण आम्हाला व्हॉट्सअपवरती पाठवून दे काय असेल बनवलेलं. तर न्यू बॅटर नॉन स्ट्राईकला आपण बघताय, स्ट्राईक रोटेट करता. स्ट्राईकला येतोय महेंद्रा. टॅप केलाय. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, या फटक्यात अजिबात नव्हते कष्ट. धावा झालेल्या धावफलकावरती. काय सुंदर फटका होता.
आणि महेंद्र नेहमीच अशा पद्धतीने खेळत असतो. मेरिटवरती बॅटिंग करणं त्याचं वैशिष्ट्य आहे. सिच्युएशन काय त्यानुसार त्याची खेळी तो सजवत असतो. प्रथम बॅटिंग करतायत, माहिती आहे शेवटपर्यंत थांबलो. 3 ओव्हरची मॅच आहे. चांगली धावसंख्या उभी केली तर आपण दबाव टाकू शकतो आई गावदेवी एंटरप्राइजेस या संघावरती. धावसंख्या 23. बॉलिंग मार्कवर तयार. रितेश आयकॉन वर्सेस आयकॉन, बेस्ट वर्सेस बेस्ट. हो, हलक्या हाताने टॅप करतायत. कव्हरच्या दिशेने गॅप आहे. आउटफील्ड बघा समृद्धी महामार्गाप्रमाणे. आणि काय एफर्ट्स बघा. या 4 धावा मिळतील. प्ले बघा, एफर्ट चांगली होते पण या फटक्यात नजाकत होती, ताकद नव्हतं. फक्त एखाद्या लहान बाळाला आपण कसं कुरवाळतो तशा पद्धतीने या चेंडूला फक्त ढकललं होतं. बघा ॲक्शन रिप्लेमध्ये 2 फ्रेममध्ये आपण बघू शकाल. एका बाजूला बॅट्समन त्या ठिकाणी महेंद्र मागेचा फटका बघा आणि हलक्या हाताने खेळले होते. खरं तर ते एफर्ट झाले नव्हते चौकाराचे, पण बघा 4 धावा मिळालेल्या आहेत. धावसंख्या धावफलकावरती 27 धावा. हो, पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळत आहेत. स्ट्राईक स्वतःकडे ठेवायची आहे. मगाशी तेच करायचं होतं पण 4 धावा तिथे मिळाल्या. अशा प्रकारे षटक दुसरं संपन्न झालंय. धावफलकावरती बघता आपण एकूण 28 आणि 14ची सरासरी राखलेली आहे. पण बघूया अखेरच्या षटकामध्ये काय करतायत. दुसऱ्या बाजूला आई गावदेवी एंटरप्राइजेस या संघाचा प्रयत्न असेल अखेरच्या ओव्हरमध्ये कमीत कमी धावा खर्च करण्याचा प्रयत्न केला जाईल. पण मैदानामध्ये महेंद्र मागे आहे आणि जोपर्यंत महेंद्र आहे तोपर्यंत अखेरच्या ओव्हरमध्ये धावा येण्याची शक्यता आहे. पण गोलंदाजाला गोलंदाजी चांगली करावी लागेल. अचूकतेवरती भर द्यावा लागेल. महेंद्रसारख्या फलंदाजाला शांत ठेवणं फार कठीण काम आहे. आणि त्याचबरोबर हवेचा प्रवाह बघा. हवा ही पश्चिमेकडनं पूर्वेच्या दिशेने वाहते. हा झेंडा सारं काही सांगतोय. त्यामुळे तिथे वारा तिथे मारा. आणि आता या इनने महेंद्रला सोपं होईल. चेंडू जरी नुसता बॅटवरती आला, खरं तर मगाशी आपण महेंद्रला अगेन्स्ट एअर वाऱ्याच्या अगेन्स्ट देखील फटके खेळताना बघितलेले आपण. पण बघूया, खरं तर महेंद्रला वाऱ्याची साथ मिळाली नाही तरी चालेल. त्याच्या बॅटिंगमध्ये त्याच्या फटक्यांमध्ये ती ताकद असते, ती पॉवर असते, ती आपण नेहमी बघितलेली आहे. बघूया अखेरच्या ओव्हरमध्ये कशा पद्धतीने ही बॅटल रंगते. बॉलिंग मार्कवर तयार हर्षद खारीक, समोर महेंद्रा. 28 धावा झालेल्या आहेत. अखेरचं षटक प्रगतीपथावरती. चेंडू जाऊ दिलाय. पहिलाच बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप. वाईट बॉलचा इशारा अंपायर या ठिकाणी करत असताना वाईडने एक धाव होईल. धावसंख्या धावफलकावरती 29 धावा. मी कालपासून विचारतो, मैदानाचं नाव मला प्रॉपर माहिती नाही. विठ्ठल रखुमाई क्रीडांगण आणि याच नावाने विठ्ठल रखुमाई VCC उसाटणे संघ देखील खेळताना बघितलं. समीर पाटीलचा संघ. वाईट बॉलचा इशारा अंपायर या ठिकाणी करतायत. अनेक क्रीडांगण आहेत, प्रत्येकाने वेगवेगळी नावं दिली आहेत. काही मैदानांना छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आहे, काही मैदानांना ग्रामदेवतेचं नाव आहे. क्या बात आहे. 1001 कोणाकडून? छगन शेठ यांच्याकडनं विकेट जर महेंद्रची आली तर तर बघूया. हो, थांबा चाल मैदानात तुम्ही. ओ चल्लाय टिपिकल महेंद्र मागे. वाशेर ब्रँडेड सिक्सर. महेंद्र मागे नाव नाही. ही तर सुनामी आहे, तर वादळ आहे, हा तर तुफान आहे. आणि महेंद्रला फुलटॉस चेंडू देऊन मोठ्या फटक्याला आमंत्रण दिले गोलंदाजाने. गोलंदाजच्या ठिकाणी बघतो आपण हर्षद खारीक. धावसंख्या 36 धावफलकावरती. बॉलिंग मार्कवर हर्षद तयार. पुन्हा एकदा स्ट्राईकला माहिती महेंद्रा. ओ संपर्क नाही आहे. फुल करायचं होता. चांगला चेंडू होता. डॉट बॉल. महेंद्रच्या आगे जितके डॉट येतील ते फार फायद्याचे ठरतील. कारण महेंद्राचा इरादा स्पष्ट आहे. अखेर षटक आहे. इथून मोठे फटके जितके जास्त येतील संघासाठी एक मोठी धावसंख्या उभी करण्यासाठी जरूर ते फायदेशीर ठरतील. बॉलिंग मार्कवर तयार.
पुन्हा एकदा हर्षद खारीक ओव्हर द विकेट. उचललाय गेलाय स्क्वेअर लेग च्या वरून A1 क्वालिटीचा हा ब्रँडेड षटकार. मथुर प्रचंड फेमस मथुर बकासूर सोन्या आणि महेंद्र खेळतात नॉट आउट 21 वरती अशी माहिती आम्हाला 22 वरती खेळतात. धावसंख्या धावफलकावरती 42. चेंडू किती शिल्लक आहेत बघूया अजून 3 टू गो. म्हणजे धावसंख्या 50च्या पुढे जाऊ शकते. ज्या पद्धतीने ही रन मशीन सुरू झालेली आहे तिला थांबवणं कठीण झालंय. एक बॉल डॉट जरूर आला पण त्यानंतर ती नुकसान भरपाई पुढच्याच बॉलवरती केली षटकाराने महेंद्रने. टॉप एज झेलची शक्यता पण नो मॅच लँड मध्ये चेंडू पडतोय. किस्मत भी बहादुर का साथ देते असं म्हटलं जातं आणि या 2 धावा इथून महेंद्रला मिळतील. धावसंख्या धावफलकावरती 44 धावा. 2 चेंडू शेष आहेत. एखादा षटकार 50 वरती घेऊन जाईल पण बघूया. ऋतिक सोरगे बघा दुखापतग्रस्त आहेत तरी सुद्धा खेळत आहेत. माहिती आहे टीमला गरज आहे त्यासाठी खेळावं लागेल. बऱ्याचदा खेळाडू हा धोका पत्करत असतात. शॉट ऑफ लेन लॉंग ऑनच्या वरून आउट ऑफ द पार्क सिक्सर. प्रकारे 50 धावा कंप्लीट. ऋषभ ट्रान्सपोर्टच्या आपण मला वाटतं महेंद्रच्या 100 झाल्या असतील. बघा मागच्या ओव्हरमध्ये 31 त्याच्या आधी 20 या मॅच मध्ये आणि पहिल्या 3 मॅच मध्ये लगातार मॅन ऑफ द मॅच होता. 40+ वाल्यांनी मंडपच्या समोर या व्यासपीठाच्या स्क्वेअर लेगच्या दिशेने गेलाय चेंडू सीमा पार. तिसऱ्या पंचांना या ठिकाणी आपण रेफर केलाय. बघूया चेक. एकूण धावसंख्या 56. 57चं टार्गेट चेस करायचंय. चला चला या टॉस करूया आपण सेमी फायनल क्रमांक 2चा. या दोन्ही कॅप्टन कुठली टीम आहे दुसरी 2. या जगदीश तारमाळे चहा आलाय तुमचा आवडीचा. चहाची वेळ नसते पण वेळेला चहा हवा असतो. काही जणांना जरूर तो हवा असतो. प्रत्येकाच्या ड्रिंक्स वेगवेगळ्या असतात. कोणाला चहा आवडतो कोणाला काय आवडतो कोणाला ज्यूस आवडतो. या टॉस करूया आपण. या दोन्ही कॅप्टन विघ्नार्थ आणि श्री समर्थ ग्रुपा सेमीफायनल 2 या टॉस साठी. या टॉस साठी कोणाला बोलवायचं आहे. राजेश सपाट या आपण राजेशजी आपल्या शुभास आपण करूया टॉस. कॉइन द्या चला कॉइन द्या. आहे का 30 रुपयाचा कॉइन. अरे कधी कधी हाच प्रॉब्लेम होतो. कॉइन असो बघा उज्ज्वल घेऊन फिरतात का. कॉइन आहे उज्ज्वलच्या बटव्यामध्ये आहे सापडलाय.
टॉस करूया आपण सेमी फायनल क्रमांक 2. कोणी जिंकले टॉस? श्री समर्थ. काय डिसिजन? विघ्नहर्ता फिल्डिंग करणार आहेत. चला विघ्नहर्ताने टॉस जिंकलाय. यानंतरची मॅच. चला ही मॅच सुरू करा लगेच. या चहा आलाय, चहा घ्या. चला सुरुवात करा. बॉल नाही दिला. बॉल द्या. बॉल चॉईस करा. 57 करायचे आहेत. पहिलाच बॉल ऋषभचा. कट करतायत. गॅप आहे. फिल्डर धावतायत लॉंग चेस. पण चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. टार्गेट चेस करायचंय. 3 ओव्हर मध्ये एक भली मोठी धावसंख्या. हुक केलाय. व्हॉट अ शॉट. फाईन लेगची सीमारेषा क्लिअर. चौकार. ऋषभ शेलार बॉलिंग मार्क वर. स्क्वेअर लेगला चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर.
आता खरा रंग चढला या मॅचला. विजयाचा यलगार केलाय. निलेश मागेने ठोकल्या 2 चौकार 1 षटकार. धाव संख्या धाव फलकावरती 15. ईट का जवाब पत्तर से टिट फॉर टॅट. जशा असं उत्तर मैदानावरती दिलं जात आहे. वॉटर बॅटिंग. निलेशला थांबावं लागेल. शेवटपर्यंत झुंज द्यावी लागेल. धाव संख्या धाव फलकावरती 15 धावा झालेल्या आहेत. या 3 बॉल मध्ये 15 आलेले आहेत. ऋषभला टार्गेट केलं जात आहे. पहिलं षटक. ओ फाईन लेगला. एकदम फाईन चेंडू सीमा पार. धावा मिळतील एकूण 4. वातावरण गरम आहे. पेनल्टी लागेल. अरे डगआउट मध्ये कोणी अतिक्रमण केलंय? खेळाडूंना द्या खुर्च्या बसायला. या चाय कुणाला पाहिजे का? एक्स्ट्रा आहे चाय. चाय चाय 5 रुपये 5 रुपये. आणि धाव संख्या बघा 19. 19 धावा. काय सुरुवात आहे. काय उत्तर दिलंय. वार पलटवार. ओ वाईट बॉल. 20 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. आता उरल्या 37. 37. हिरामन शेलाच्या टीमने केल्या होत्या 58, पण त्या डिफेंड करता आल्या नाही. महेंद्रच्या टीमने केल्या एकूण धावा 56. पण बघा 20 धावा पहिल्याच ओव्हर मध्ये. अजूनही काही चेंडू शेष आहे. 2 बॉल आहेत म्हणजे 4 बॉल मध्ये 20 आलेले आहेत. काय सुरुवात आहे. स्ट्रेट ड्राइव्ह. हो हो हा देखील गेला बाहेर. 4 धावांकरिता. बॅटिंग करतोय निलेश मागे. स्ट्राईकला पहिल्या बॉल पासून आहे. 22 वरती नॉट आउट. 4 चौकार 1 षटकार. 5 बॉल मध्ये आलेल्या धावा एकूण 24. 1 षटकार मारला तर 1000 रुपये. कुणाकडून? विशाल मागे याचकडून. बघूया. सुपर बॅटिंग. धावा धाव फलकावरती एकूण 24. म्हणजे अजूनही या ठिकाणी आपण बघितलं 33. 13 बॉल. ओ पहिला बॉल डॉट. या ठिकाणी नाही. काय झालंय. आणि हा चेंडू आपण बघा अखेरचा चेंडू डॉट आलाय. कारण 5 बॉल मध्ये तब्बल 24 आल्या होत्या. आणि धाव संख्या धाव फलकावरती पहिल्या षटकाच्या अंती 24. आता 12 बॉल मध्ये 33 करायचे आहेत. रिक्वायर्ड रन रेट 16.5 आलेला आहे. टीम मीटिंग फार मोठी नसावी. फिल्डिंग लगेच लावून घ्या. चला फिल्डिंग लावून घ्या. 12 चेंडू 33 ची गरज. सेमीफायनल उपांत्य फेरी. आणि बघा मॅनेजमेंट कमिटीची विनंती आहे. वातावरण आता गरम झालेले आहे. कोणी पैसे लावू नका. आणि आमचे महाराज या ठिकाणी आलेले आहेत. या महाराज गोविंद बाबा शेलार यांचं आगमन झालंय. ज्यांच्या शुभ हस्ते आपण काल उद्घाटन सोहळा पार पडला. शास्त्रशुद्ध पद्धतीने शास्त्रोक्त पद्धतीने मंत्रोपचार करण्यात आले. आरती आपण केली. आणि मी स्टेटसला ठेवलं होतं की आम्ही आमच्या कारकिर्दीमध्ये असं उद्घाटन बघितलं होतं. विश्वनाथ मागे गुरुनाथ मागे यांना विनंती असेल या आपण. काका स्वागत आहे आपलं. गावातील सगळ्यांनी या. गावातले जे कोणी आमचे ज्येष्ठ प्रतिष्ठित असतील, मॅच बघत असतील बाहेर ग्राउंडच्या शेजारी बाहेर उभं राहून बसून, तर या स्टेजवरती या.
तर बघूया 12 चेंडू, गरज आहे 33 धावांची. बॉलिंग मार्कवर ऋतिक चोरगे. पहिलाच बॉल जाऊ दिलाय, वाईट बॉल. आणि आता 32 ची गरज आहे 12 बॉल मध्ये. मॅच जबरदस्त रंगते, हाय स्कोरिंग मॅच आहे, पण हार मानायला तयार नाही आई गावदेवी इंटरपाजे संघ. कोणीच मैदानात जाऊ नका, कुछ भी हो जाए कोई अंदर नहीं आएगा. शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आहोत. हो, यावेळेस मात्र संपर्क नाही आहे. चुकीचं शॉट सिलेक्शन, डॉट बॉल. पण नितीनला स्ट्राईक वरती निलेशला आणणं गरजेचं आहे, कारण तो चांगल्या टच मध्ये आहे. इथे जर डॉट चेंडू गेले दबाव वाढेल आणि त्यानंतर रिक्वायर्ड रन रेट वाढला की चुका होतील. 11 चेंडू 32 ची गरज आहे. खोदून काढलाय चेंडू, लॉंग ऑन लाफ, फिल्डर आहे तैनात. क्षेत्ररक्षण खूप सुंदर झालंय. अक्षय त्या ठिकाणी होते, त्या ठिकाणी आपण बघतोय निलेश. पहिले षटक 24 धावांचं राहिला. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण 26, म्हणजे अजूनही या ठिकाणी 31 धावांची गरज आहे. 10 चेंडू, 310च्या स्ट्राईक रेट बॅटिंग करावी लागेल. येणारा प्रत्येक बॉल आता मॅच मध्ये समीकरण बदलणारा असेल, पण बघूया काय घडतंय. 10 बॉल 31 ची गरज. स्टार्किंग इनला निलेश. हो, चेंडू मागे गेलाय, चांगलं क्षेत्ररक्षण. शॉर्ट थर्ड मॅन लावतोय, केवळ एक धाव. लेग बायचा इशारा अंपायर या ठिकाणी करतायत. सिंगलच्या साह्याने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे 27. भरपूर स्पर्धा संपन्न झाल्या, भरपूर स्पर्धा आगामी काळात आपल्या भेटीसाठी येणार आहेत. जांभूळपाडाची स्पर्धा बऱ्याच वर्षानंतर सुरेश फारदी यांचा कॉल आला होता की मॅच आम्ही ठेवतो 13, 14, 15 असा कालावधी त्या देखील स्पर्धेचा आहे. बॉलिंग मार्क वर तयार. चेतन, शॉट ऑफ लेन, ओव्हर द बॉलर हेड, गेलाय स्किन वरती धडकलाय, आला हा चौकार. झालेले आहेत आणि काय जबरदस्त फटका या ठिकाणी. फलंदाज रितेश शेलार, रितेशलाही साथ द्यावी लागेल. दोन्ही इंडने धावा येणे गरजेचं आहे या रन चेस मध्ये. चेतन तयार. हो 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 हो, पाठवला स्टेजच्या वरून सीमारेषे पार षटकार. सात चेंडू 20 धावा. सपोर्ट मिळतोय रितेशच्या ठिकाणी निलेशला. चौकारानंतर ठोकला षटकार. 7 बॉल 20 ची गरज. हो हो, बॅट वर नाही आला हा डॉट बॉल. आता 6 चेंडू 20 धावांची गरज. 20 धावा आणि 6 चेंडू. सेमी फायनल क्रमांक 1 आई गावदेवी इंटरप्राइजेस वर्सेस ऋषभ ट्रान्सपोर्ट मध्ये ही सेमी फायनल उपांत्य फेरी. 6 बॉल 20 ची गरज आहे. पहिल्या ओव्हर मध्ये तब्बल धावा आल्या होत्या 24. या ओव्हर मध्ये बघूया किती आल्यात. एकूण धावसंख्या झालेली धावफलकावरती 37, म्हणजे या ओव्हर मध्ये 13 धावा आलेल्या आहेत आणि आता 6 बॉल 20 ची गरज. कठीण आहे पण अशक्य नाहीये. आणि बघा मैदानावरती पाणी घेऊन गेलेले.
तर चेंडू या ठिकाणी शिल्लक आहे 6. 20 धावांची गरज. स्ट्राईकला आलाय निलेश, नॉन स्ट्राईकला आहे रितेश. अखेर षटक घेऊन येतोय, बॉलिंग मार्कवर तयार. अक्षय खारीकला आणलेलं आहे आणि या मॅच मध्ये महेंद्र मागेला बॉलिंग करताना आपण बघितलं नाही. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये महेंद्र बॉलिंग करत होता. पण बघूया अक्षय खारीक काय करतोय. 6 बॉल 20 ची गरज. पहिल्या ओव्हर मध्ये 24 झाल्यात, मग अखेरच्या ओव्हर मध्ये 20 का नाही होणार. पण बघूया निलेश मागेला इथून मात्र बॅटिंग करावी लागेल. 6 बॉल 20 ची गरज. सुरुवातीपासून आक्रमण करावं लागेल. विश्वास फिल्डिंग मध्ये बदल करतायत महेंद्र सातत्याने, काही चेंजेस करत असताना. ओ स्वीप केला, फिल्डर आहेत, थेट हातात गेला चेंडू आणि महेंद्राच होते त्या ठिकाणी डीप मध्ये. या दरम्यान केवळ 1 धाव येईल. आता 5 बॉल मध्ये 19 करायचे आहेत. वारा देखील त्याच बाजूला आहे, जिथे वारा तिथे मारा. आणि बघूया वाऱ्याचा या हवेचा काय ऍडव्हान्टेज घेतायत का. आणि एकच फिल्डर तैनात होता त्या ठिकाणी. महेंद्रने चेंडू त्या ठिकाणी अडवलाय. फटका सुरेख होता पण गॅप मध्ये पाठवू शकले नाही. आता 19 धावांची गरज 5 बॉल मध्ये. चला चेंडू पुन्हा टाकावा लागेल. वाईट बॉल कॉल अंपायर करतायत. आता मात्र 18 ची गरज. 3 षटकार मारावे लागतील इथून. बघूया 5 मध्ये 3 षटकार. लहरों से डर कर नौका पार नहीं की जाती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. प्रयत्न करावा लागेल. ओ स्क्वेअर लेगला खेळतात. मिस टायमिंग झालंय. फिल्डर आहेत महेंद्र. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचाही प्रयत्न सफल. आता 16 ची गरज आणि 4 चेंडू शेष आहेत. 4 चौकार मारावे लागतील किंवा 2 षटकार 1 चौकार, या पद्धतीने जिंकता येईल ही मॅच. 4 बॉल 16 ची गरज. एखादा बिग हिट इथून आला तर मॅच मध्ये जबरदस्त रोमांच निर्माण होईल. रितेश कडे ती क्षमता आहे. त्याच्या बॅट मधून 1 षटकार आलेला आहे. 4 चेंडू. विजयासाठी हव्या धावा 16. उंच गेलाय, जाईल कलाम आणि गेला बाहेर. आलाय हा षटकार. संघर्षाचा शंखनाद कर. भावना दुखावतील अशा प्रकारचं कृत्य अजिबात करू नका. आपण सगळे एकाच गावातले आहोत. कोणी जिंकला तरी ट्रॉफी आपल्याच गावात राहणार आहे. त्यामुळे प्लीज कोणाचाही तिरस्कार करू नका, द्वेष करू नका, मत्सर नको, आनंद घ्या. सारं काय ऑलवेज सुरू आहे. कोणीही कुणाच्या भावना दुखावतील अशा प्रकारचं कृत्य अजिबात नको. 3 बॉल आणि आता 10 ची गरज. मॅच आलेली आहे आई गावदेवी इंटरप्राइजेसच्या बाजूने आणि या षटकाने रितेशने दाखवून दिले हम भी किसी से कम नहीं. ही मॅच जिंकण्यासाठी मी संघर्ष करेन. आपल्या टीमला घेऊन जाईन मी फायनल मध्ये. तो निर्धार त्याने केलाय आपल्या मनाशी. पण 3 बॉल 10 करायचे आहेत. हो बॅटची चेंडू मागे थांबवलाय. विश्वास मागेने काय जबरदस्त विकेट किपिंग. आता 2 बॉल 10 ची गरज. हा डॉट आलेला आहे म्हणजे आता 1 षटकार 1 चौकार 2 षटकार अशा प्रकारे मॅच जिंकता येईल. सामना आता मात्र बॅलन्स झालाय आणि तो आता ऋषभ ट्रान्सपोर्टच्या बाजूने झुकलाय. प्रत्येक बॉल सीमारेषेबाहेर पाठवावा लागेल. 2 बॉल 10.
ओहो, गेलाय का बाहेर आणि गेलाय, आलाय हा षटकार, 1 बॉल 4. व्हॉट अ मॅच. सेमी फायनल कशी असावी तर अशी असावी. दोन्ही बाजूला जबरदस्त संघर्ष, पण काय बॅटिंग केली आहे या दोन्ही सलामीवीरांनी आणि ही पार्टनरशिप झालेली आहे. एकूण आपण बघताय 53 धावांची. टाळ्या होऊन जाऊ द्या या पार्टनरशिप साठी. काय बॅटिंग झाले, 1 बॉल 4. व्हॉट अ मॅच. हाय व्होल्टेज मुकाबला, जबरदस्त कलगीतुरा मैदानावरती. जो जिंकेल तो पोहोचेल फायनल मध्ये. ही बक्षीस पात्र फेरी आहे. 25 वरती नॉट आउट रितेश, दुसऱ्या बाजूला निलेश. निलेशने सुरुवात चांगली केली, शेवट गोड होईल का. ओ हो, हा षटकार सामना जिंकला. भरपूर मजा केली, या बाहेर या. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ फिनिश. रितेश, काय जबरदस्त बॅटिंग केली रितेश शेलारने. बघा विनिंग मोमेंट, हा विजयी षटकार बघा दाखवत आहेत प्रणव वेडेकर आपल्याला स्क्रीन वरती, ग्रामीण टेनिस क्रिकेट या चॅनल वरती. चला पब्लिक बाहेर व्हा. चला दुसरी मॅच सुरू करू द्या. अजून 3 मॅच आहे, फायनल नव्हती, 3 मॅच आहेत. आणि बघा मी मगाशीच म्हटलं 4 मॅच जरूर जिंकल्यात, पण जर सेमी नाही जिंकले तर सगळ्या मेहनतीवरती पाणी ओतलं जाईल. इतकी मोठी धावसंख्या करूनही डिफेंड करता आली नाही. हिरामन शेलारला 59 डिफेंड झाल्या नाही. दुसऱ्या बाजूला विश्वास मागेच्या संघाला 57 डिफेंड झाल्या नाही 3 ओव्हरमध्ये. आणि ही मॅच जिंकून आई गावदेवी एंटरप्राइजेस वैभव यांचा संघ पोहोचलाय फायनल मध्ये. अभिनंदन संपूर्ण टीम.